नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये आपण खूप सुंदर असं हेल्दी शेवग्याच्या शेंगांचं सूप इथे बनवलेलं आहे। याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। अतिशय सोपी आणि मस्त रेसिपी आहे। इथे 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, एक छोटासा कांदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून हिरवी मिरची यामध्ये ॲड करूच शकता। आता ह्या शेंगा ज्या आहेत त्या मी छान सोलून घेतलेल्या आहेत आणि बारीक कट करून घेतलेले आहेत, धुवूनही घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण आणि त्याचबरोबर हिरवी मिरची ही एका भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि कुकरला आपल्याला साधारण 2 शिट्ट्यांमध्ये हे शिजवून घ्यायचं आहे। आता शिजवताना आपल्याला इथे 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे शेवग्याच्या शेंगा अतिशय टेस्टी लागतात। त्यामुळे शेवग्याच्या शेंगा शिजवताना नेहमीच तुम्ही थोडंसं मीठ तरी घाला। आणि इथे मी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा मस्त शिजलेल्या आहेत। आता हे सर्व जे साहित्य आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि मिक्सरला छान वाटून घेणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी अजून घालून घेऊयात आणि मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने ते गाळूनही घेणार आहोत। काही मिनिटातच हे सूप बनतं, नक्की बनवून बघा आणि अतिशय हेल्दी असं हे सूप आहे। लहान मुलांना नक्कीच आवडेल आणि आपल्यालाही जरूर आवडेल। जर तुम्ही काहीतरी हेल्दी खाण्याचा विचार करताय तर तुम्ही शेवग्याचा सूप जे आहे ते नक्कीच बनवलं पाहिजे। आता यामध्ये थोडंसं जाडसर आहे त्यामुळे मी इथे पाणी घालून घेणार आहे। साधारण इथे अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि काही मिनिटातच हे सूप आता तयार होणार आहे। त्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात। अगदी थोडंसं आपण इथे जिरा पावडर, थोडीशी मिरीची पावडर आणि यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। फार काही या सूपला लागत नाही आणि खूप छान हे पौष्टिक असं हे शेवग्याच्या शेंगांचं सूप आपलं तयार होणार आहे। शेवग्याच्या शेंगांचं वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या केल्या जातात। कोरडी भाजी केली जाते किंवा गावाकडची पातळ ही भाजी खूप छान लागते बरं का। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवेल। आता इथे तुम्ही बघू शकता या सूपला मस्त अशी उकळी आलेली आहे, खूप छान सुगंध सुटलेला आहे। सर्व करण्यासाठी आपलं हे सूप आता इथे तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी इथे आता बंद करून घेते आहे। या शेवग्याच्या शेंगांच्या सूपामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला जे आवश्यक असे विटॅमिन्स, मिनरल्स पण आहेत, त्यामुळे हे शेवग्याचं सूप अतिशय हेल्दी असं हे सूप आहे। बाकीचं इतर सूपही आपण बनवत असतो, त्याच पद्धतीने हे शेवग्याचं सूप तेवढंच हेल्दी आहे, तेवढंच पौष्टिक आहे। गरमागरम सूप आपण इथे सर्व केलेलं आहे। आमच्या घरात सर्वांनाच हे सूप आवडतं, तुम्हालाही नक्की आवडेल। जेव्हा तुम्ही हे बनवून बघाल तेव्हा ते कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। सर्व करताना मात्र थोडीशी कोथिंबीर यावरती घालून घ्यायची आहे आणि गरमागरम हे सूप जे आहे ते सर्व करून घ्यायचं आहे। मस्त दिसतंय आणि सर्व करताना मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया तशी एक छान रेसिपी घेऊन।